श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नुकतीच किचनसाठी मी ऑनलाईन शॉपिंग केली होती, तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला मागे पण 1-2 कमेंट आले होते, की ताई तुम्ही बाजारामध्ये जाऊन लोकल शॉपमधून खरेदी करत जा. तर मी शॉपमध्ये गेल्यानंतर मला जी वस्तू हवी होती तशी मिळाली नाही. म्हणून नाईलाजाने मला ऑनलाईन मागवावी लागली. पण ऑनलाईन जरी मागवली तरी त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या खूप छान आलेल्या आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्न करते, की लोकल शॉपमध्ये जाण्याचा. पण कधी-कधी जे हवं असतं ते नेमकं आपल्याला आपल्या भागात मिळत नाही, म्हणून ऑनलाईन शॉपिंग ही बेस्ट ऑप्शन आहे. तर सगळं घरपोच मिळतं आणि जर आपल्याला काही आवडलं नाही तर आपण ते रिप्लेस देखील करू शकतो. त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंगच प्रिफर करते. आता ही सगळी शॉपिंग दाखवणार आहे, पण किचन क्लीनिंग माझं बाकी होतं, म्हणून मग सगळ्यात आधी मी किचन क्लीन करून घेते. आज गेस्ट आले होते, नाहीतर माझं किचन क्लीनिंगचं काम जे आहे ते सकाळी लवकर होतं. पण तसंच पेंडिंग होतं. म्हटलं आता हे सगळं शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्याआधी सगळं किचन क्लीन करून घेतलं, की मग सगळ्या वस्तू तुम्हाला एक-एक करून शेअर करता येतील. कारण किचनमध्ये तसंच पेंडिंग काम ठेवलेलं असेल, तर मग मला काही सुचत नाही. आणि सगळं किचनसाठी लागणारं सामान होतं, त्यामुळे किचनमध्येच मी आज ते दाखवणार आहे. आता सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या नवीन आहेत, त्यामुळे त्या स्वच्छ देखील कराव्या लागतील. आपल्या सगळ्यांनाच शॉपिंग करायला खूप आवडते. त्यातल्या त्यात किचनची शॉपिंग तर ही सगळ्यात आवडती गोष्ट. मग नवीन-नवीन वस्तू ज्या असतात त्या किचनमध्ये ॲड केल्यानंतर किचन पुन्हा नव्यासारखं वाटायला लागतं. म्हणून ही धडपड. पण काही गोष्टी गरजेच्या असतात त्या घ्याव्याच लागतात. कारण ज्या खूप खराब झालेल्या असतात, खूप जुन्या झालेल्या असतात त्या बदलणं गरजेचं असतं. म्हणून मी या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. आणि बघा आता ह्या सगळ्या वस्तू एक-एक करून मी शेअर करते. आणि सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इन केस तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर तुम्हाला ती मागवता येईल. कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. ह्या सर्व वस्तू मी माझ्या पैशांनी मागवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिली वस्तू जी मी मागवलेली आहे, ते म्हणजे हे फ्रिजसाठीचं मॅग्नेट. आता हे मॅग्नेटमध्ये काय खास आहे? या मॅग्नेटवरती मंत्र दिलेला आहे अन्नपूर्णा देवीचा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षाम देही च पार्वती. हा अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे. हा स्वयंपाकघरामध्ये लावलेला असावा आणि खूप दिवसापासून इच्छा होती हा मंत्र घेण्याची. तसं हे जे मॅग्नेट आहे ते मला असं वाटलं मोठ्या आकाराचं असेल, पण अगदीच तळहाता एवढं ते मॅग्नेट आहे. पण खूप छान फिनिशिंग आहे. कार्डबोर्डवरतीच तयार केलेलं हे मॅग्नेट आहे. फ्रिजला वगैरे तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या एखाद्या म्हणजे किचनमध्ये असलेल्या कबर्डला देखील हे स्टिक होईल. मागचं स्टिकर काढल्यानंतर ते चिटकते का ते मला कळेल आता. सध्या तर मला असं वाटतंय, की मी किचनमध्ये लावू की फ्रिजवरती लावू. पण मला हे मॅग्नेट खूप आवडलं. तसं मोठ्या आकाराचं नाहीये, पण याची फिनिशिंग आणि याच्यावरती जे लिहिलेलं अक्षर आहे ते खूप सुंदर असं आहे. त्यामुळे मग मला हे मॅग्नेट खूप आवडलं. बघा वास्तुशास्त्रानुसार काही मंत्रोच्चार जे आहेत, जे आपल्या घरामध्ये लावलेले असावेत. जसं की गायत्री मंत्र असेल. बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल, की गायत्री मंत्र जो आहे तो असा फोटो फ्रेममध्ये फ्रेम करून त्यांनी असा हॉलमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये लावलेला असतो. अगदी त्याच प्रकारे अन्नपूर्णेचा हा मंत्र जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये लावलेला असावा. यामुळे काय होतं, की बऱ्याचशा स्त्रियांना स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो किंवा स्वयंपाक करत असताना डोक्यामध्ये विचार येतात, तर ते सगळे दूर व्हावेत यासाठी हे छोटे-छोटे उपाय आपण घरामध्ये केले ना, तर आपल्याला घरामध्ये नक्कीच फरक जाणवतो. जेही वास्तुदोष, जी ही नकारात्मकता आपल्याभोवती आहे, ती दूर होते. कारण आपली नजर या मंत्रांवरती पडते. आणि तसंही स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णा देवीचा किंवा 99 मंत्राचं पठण करत जर आपण स्वयंपाक केला ना, तर त्या स्वयंपाकाची चव दुप्पट होते. कारण त्यामध्ये एक सात्विकता उतरते. आपण डोक्यामध्ये दुसरे विचार ठेवतो आणि स्वयंपाक करतो, तर तेच विचार अन्नामध्ये उतरतात आणि मग त्याचा आपल्या कुटुंबाला त्रास हा होतोच. तर 1-2 पार्सल मी असे उघडून बघितले होते, कारण मध्ये असलेलं पीस जे आहे ते डिफेक्टिव्ह आहे की नाही ते चेक करावं लागतं. लगेच ते रिप्लेस करावं लागतं. म्हणून मी पार्सल हे आधी ओपन करून बघितले होते आणि तसंही मला या सगळ्या वस्तू एक-एक करून रिसीव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे मग मला हे उघडून बघावं लागलं. चेक करून मी बघितल्या सगळ्या गोष्टी आणि तशाच मी वस्तू ठेवल्या होत्या. अजून वापरायला काढलेल्या नाहीत, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. कारण कसं होतं, की आपण वापरायला काढल्यानंतर ती वस्तू शेअर केली, तर ती तशीच आहे का एक्झॅक्टली हे तुमच्या लक्षात येत नाही. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू जी मी मागवलेली आहे, ती म्हणजे ही देवी अन्नपूर्णेचा फोटो. हा स्वयंपाकघरामध्ये असावा. आता बऱ्याचशा स्वयंपाकघरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती देखील ठेवतात. पण बघा आपला मासिक धर्म असेल किंवा
घरामध्ये सुतक, विटाळ यासारख्या गोष्टी असतात. त्यावेळेस आपण स्वयंपाकघरामध्ये असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला स्पर्श नाही करू शकत. पण ही जी फोटो फ्रेम आहे, ती स्वयंपाकघरामध्ये वरच्या एका भिंतीला आपण लावून ठेवली, तर तिथे आपला सहज हात लागत नाही आणि आपला मासिक धर्म सुरू असेल तर हातबोट पण होत नाही. म्हणून ही फ्रेम जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये तुम्ही लावू शकता. आता ही फ्रेम स्वयंपाकघरामध्ये कुठे लावावी यावरचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. कारण दिशा देखील तितकीच महत्त्वाची असते, जेणेकरून आपल्या स्वयंपाकघरामध्ये या फोटो फ्रेमचा लाभ होतो. कारण प्रत्येकाचं स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यामध्ये असेलच असं नाही. माझंही नाही. माझं पश्चिममुखी स्वयंपाकघर आहे आणि त्यामुळे मग काय आपण स्वयंपाकघराची तोडफोड नाही करणं शक्य झालं. तर हे जे काही छोटे-छोटे उपाय आहेत, ते आपण केले तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये कुठलेच वास्तुदोष उरत नाहीत. तर ही फोटो फ्रेम तुम्ही बघू शकताय, काचेची नाहीये. म्हणजे कार्डबोर्डचीच आहे. मागे तुम्ही बघू शकताय. त्याला इथे अडकवण्यासाठी असं होल पण दिलेलं आहे आणि जी फ्रेम आहे ती प्लास्टिक कोटेड आहे. वरती काच नाहीये. पण खूप सुंदर असं फोटो फ्रेम आहे. याला तुम्ही स्वयंपाकघरात लावला. कधी-कधी काय होतं, की आपल्या स्वयंपाकघरामध्ये धूर असतो. किचनमध्ये आपण फोडणी देतो. त्या फोडणीचा जो थर आहे तो या फोटो फ्रेमवरती बसतो. म्हणून ही प्लास्टिक कोटेड असल्याने याला आपण इझिली स्वच्छ करू शकतो. तर ही फोटो फ्रेम का? कारण बघा माता पार्वती ही अन्नपूर्णेचं एक स्वरूप आहे म्हणून ही फोटो फ्रेम लावली जाते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त अन्नपूर्णा देवीचा फोटो हवा असेल तर तो देखील तुम्हाला मिळेल. खूप स्वस्तात ह्या फ्रेम मिळतात आणि स्वयंपाकघरामध्ये ही फ्रेम लावल्यामुळे आपल्याला एक सकारात्मकता मिळते आणि स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला एक उत्साह मिळतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही. म्हणून ही फोटो फ्रेम जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये असावी. आता ही लावल्यानंतर मी कुठे लावलेली आहे हे नक्कीच मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्या पुढची जी वस्तू मी मागवलेली आहे ती म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचा डबा हा असतोच. माझा मसाल्याचा डबा खूप खराब झाला होता आणि नवीन घ्यायचा तर तो मला चांगलाच घ्यायचा होता. आता हा स्क्वेअर शेपमधला आहे. ब्रँडचं नाव तुम्ही बघू शकताय आणि या मसाल्याच्या बॉक्समध्ये 9 छोट्या-छोट्या वाट्या आहेत. आपण जर गोलाकार आकाराचा डबा घेतला मसाल्याचा तर त्यामध्ये साधारण 7 वाट्या असतात. पण स्क्वेअर शेप असल्याने यामध्ये 9 वाट्या सहज बसतात आणि आपले सगळे जे मसाले आपल्याला रोज लागतात, धनेपूड असेल, जिरेपूड असेल किंवा जी हळद, तिखट, मीठ मात्र स्टीलच्या डब्यात कधीच ठेवायचं नाही. कारण स्टीलच्या डब्यामध्ये मीठ ठेवल्याने स्टीलच्या डब्याला किंवा स्टीलच्या वाटीला म्हणजे चिरा पडतात. तर या स्क्वेअर शेप डब्याची तुम्ही साईज बघितली, क्वालिटी पण खूप छान आहे. उगाच सांगायचं म्हणून सांगत नाहीये. प्रत्येक वाटी मी तुमच्यासोबत अशी उघडून दाखवते. कारण बऱ्याचदा काय होतं, की वाटीला चिरा पडलेल्या असतात किंवा डब्याच्या झाकणाला किंवा डब्याला चीर पडलेली असते आणि मग ते आपल्याला रिप्लेस करावं लागतं. पण हा ब्रँड कधी मी ऐकला नव्हता, पण तरी देखील ऑनलाईन रिव्ह्यूज वगैरे चेक केले आणि त्यानंतर हा मागवला. तर मला तरी खूप आवडलाय. म्हणजे याची क्वालिटी खूप छान आहे. फार काही म्हणजे जड असं स्टील नाहीये, पण खूप काही लो क्वालिटीचं पण स्टील नाहीये. आणि सध्या स्क्वेअर शेपमध्ये मसाल्याचे बॉक्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. पूर्वीच्या काळात कसं फक्त गोलाकार आकारामध्येच मसाल्याचा डब्बा मिळायचा. पण आता हे स्क्वेअर शेपमध्ये असलेले डबे जे आहेत, ते ट्रेंडमध्ये असल्याने हे मागवलेले आहेत. यामध्ये तुम्हाला लाकडाचेही मिळतात, पण लाकडाचे कसे थोडे हँडल करायलाही अवघड असतात आणि लाकडाचे लवकर खराबही होऊ शकतात. कारण ओला हात वगैरे किंवा वारंवार ते आपल्याला स्वच्छ देखील करता येत नाही. पण स्टीलचं कसं असतं, की थोडं जरी खराब झाला डब्बा, तर आपण लगेच घासायला टाकू शकतो आणि स्वच्छ करून ठेवू शकतो. तर यातील प्रत्येक वाटी बघा खूप छान आहे, चांगली क्वालिटी आहे आणि असं नाही की कुठे तडा गेलेला आहे वगैरे. कारण मी तेच चेक करत होते आणि खरं सांगायचं तर त्या दिवशी मी फक्त बाहेर काढून बघितला, पण प्रत्येक वाटी अशी मी चेक केली नव्हती. म्हणून तुमच्यासोबत मी सगळ्या वाट्या उघडून दाखवलेल्या आहेत आणि यामध्ये एकच चमचा मिळालेला आहे. 1 चमचा सफिशियंट आहे. कारण प्रत्येक मसाल्यामध्ये आपण वेगळा चमचा ठेवला तरी ते एक म्हणजे एकजीव होतातच, काही ना काहीतरी मिक्स होतं. त्यापेक्षा 1 चमचा असला तर ते बेटर आहे आणि वरती असं ट्रान्सपरंट लीड असल्यामुळे म्हणजे काच दिलेला आहे. मध्ये काय ठेवलेलं आहे ते आपल्याला दिसतं आणि माझ्या किचनमध्ये ही एक नवीन वस्तू मी ॲड केलेली आहे. आता या बॉक्स सोबतच अजून एक मसाल्याचा बॉक्स मी मागवलाय. आता तुम्ही म्हणाल, की एक मसाल्याचा डबा असताना परत हा डबा कशाला वेगळा मागवला? तर तो जो डबा मी मागवलाय तो मोहरी, जिरे, हळद, तिखट ठेवण्यासाठी मागवलाय. म्हणजे बेसिक सगळे मसाले त्यामध्ये बसून जातील. पण काही जे मसाले असतात जसं की खडे मसाले असतील, तर ते आपण प्रत्येक बरणीमध्ये वेगवेगळे ठेवले तर ते काढायला आणि ठेवायला
खूप अवघड जातात. वेळेवरती आपली खूप धावपळ होते. बऱ्याचदा त्या बरण्या माझ्या हातून पडल्या कारण मग आपण तेल तापवायला ठेवलं आणि खडे मसाले शोधत बसलो, की मग आपल्याला ते सोयीस्कर पडत नाही. त्यासाठीचा हा डबा. आता या डब्याचं काय विशेष आहे? तर यामध्ये तुम्ही सगळे खडे मसाले ठेवू शकता. 12 यामध्ये छोट्या-छोट्या आकाराच्या स्टीलच्या अशा लीड असलेल्या वाट्या आहेत. आता वरती काचेची लीड असल्यामुळे यामध्ये जर आपण काही मसाले ठेवले, जसं की धने ठेवले, अख्खे धने, तर ते खराब होणार नाहीत आणि काचेची लीड दिल्यामुळे त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कुठं काय ठेवलेलं आहे हे देखील दिसतं. एकाच डब्यामध्ये ह्या 12 डब्या असल्यामुळे 12 प्रकारचे मसाले आपण यामध्ये ठेवू शकतो. ही गोष्ट मला खूप आवडली. आणि आकारही तुम्ही बघू शकताय फार काही मोठा नाही आणि खूप काही छोटाही नाही. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला अ, अख्खे मसाले लागतात, ज्यामध्ये लवंग असेल, वेलची, सुकलेल्या मिरच्या, तेजपत्ता आणि हे सगळं आपण वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवलं, की ते थोडंसं कठीण जातं काढायला आणि तसंही आपला जो रोजचा मसाल्याचा डबा असतो, त्यामध्ये आपण सगळं काही ठेवू नाही शकत. म्हणून हा मसाल्याचा डबा मी मागवलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, की यामध्ये 8 छोट्या-छोट्या आकाराच्या स्टीलच्या अशा बरण्या आहेत आणि एक जी मोठी बरणी किंवा डब्बी तुम्ही म्हणू शकता, ज्यामध्ये सेक्शन दिलेले आहेत. तर ते सेक्शन 4 आहेत. त्यामध्ये देखील 4 वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही ठेवू शकता. आणि या बॉक्सचं देखील मी अनपॅकिंग केलेलं नाही. तुमच्यासमोरच मी उघडून दाखवते म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल, की खरोखरच त्याची क्वालिटी चांगली आहे का? तर या मसाल्याच्या डब्यासोबत 3 छोटे-छोटे चमचे मिळालेले आहेत. 2 छोट्या आकाराचे आहेत आणि एक थोडासा मोठा आहे आणि हा सेक्शनचा जो डबा आहे, त्यामध्ये असं प्लास्टिकचे सेक्शन केलेलं एक कंटेनर आहे. ते तुम्ही काढूही शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं, की या डबीला स्वच्छ करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हे काढूही शकता आणि व्यवस्थित धुवून वगैरे मग तुम्ही परत हा डबा वापरायला घेऊ शकता. मसाल्याचं सांगायचं झालं तर वर्षभरासाठी आपण मसाला बनवतोच. त्या व्यतिरिक्त देखील बऱ्याचशा भाज्यांमध्ये खडे मसाले हे लागतातच. त्यासाठी ह्या छोट्या-छोट्या आकाराच्या म्हणजे वाट्या आहेत. यामध्ये तुम्ही धने ठेवा किंवा शहाजिरे ठेवा, लवंग, वेलची, मोठी वेलची, कर्णफूल यासारखे मसाले तुम्ही इझिली ठेवू शकता आणि जिथे आपण रोजचा मसाल्याचा डबा ठेवलेला आहे त्याच्या शेजारीच ठेवला तर आपल्याला फारसं काही शोधाशोध करावी लागत नाही. आणि या डब्याची क्वालिटी देखील खूप छान आहे. प्रत्येक डब्बी मी तुमच्यासमोर उघडून दाखवतीये आणि त्याचं झाकण लागते की नाही हे देखील शेअर करतीये. तर प्रत्येक डबी छान आहे. म्हणजे कुठेही अशी चीर पडलेली वगैरे असं नाहीये. स्टीलची क्वालिटी पण छान आहे. मारू ब्रँडचा हा स्टेनलेस स्टीलचा मसाल्याचा डबा आहे आणि याचं एक Instagram पेज देखील आहे. तिथे देखील मी हा डबा बघितला होता. पण खरं सांगायचं तर हा डबा मी Amazonवरून मागवलेला आहे. आणि हा सेम ब्रँडचा डबा तुम्हाला Flipkartवरती देखील मिळेल. दोन्हीही म्हणजे Amazonची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंटमध्ये शेअर केलेली आहे आणि Flipkartची लिंक मी टॅग केलेली आहे. तुम्हाला जर इन केस मागवायचा असेल, तर तुम्ही तिथून मागवू शकता. कारण शोधत बसण्यापेक्षा डायरेक्ट लिंक जर अवेलेबल असेल, तर आपल्याला म्हणजे ऑनलाईन ते सहज मिळून जातं. तर तुम्ही बघू शकता हा अतिशय महत्त्वाचा उपयुक्त अशी वस्तू किचनमध्ये मी ॲड केलेली आहे. गरजेचीच होती. कारण काय होतं, की आपण विनाकारण अशा काही वस्तू घेतो, ज्याचा फारसा उपयोग आपल्या घराला किंवा किचनमध्ये होत नाही. पण उपयुक्त अशा काही गोष्टी असतील, ज्याचा आपल्याला म्हणजे त्या युजफुल तर असतातच, त्याचबरोबर फंक्शनल पण असल्या पाहिजे. आणि मगच आपलं किचनमध्ये काम करणं सोयीस्कर होतं. आपल्यालाही किचनमध्ये काम करताना छान वाटतं. किचन फारसं मेसी देखील यामुळे होत नाही. असा हा अतिशय उपयुक्त असा मसाल्याचा डबा मी मागवलेला आहे. आता मसाल्याच्या डब्यामध्ये कोणकोणते मसाले असावेत किंवा मसाल्याचा डबा भरल्यानंतर तो कसा दिसतो, यावरचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येईल, की मसाल्याचा डबा सगळे मसाले ठेवल्यानंतर कसा दिसतो. मसाल्याचे डबे हे प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरामध्ये असतात. पण थोडेसे वेगळ्या आकाराचे, वेगळ्या प्रकारचे हे डबे होते म्हणून तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता. क्वालिटी वाईज आणि याच्या किमतीच्या मानाने खूप छान आहेत आणि तुम्ही जर बाजारात गेला तुम्हाला बाजारात जर असे मिळाले तर उत्तमच आहे. आणि सगळ्यात शेवटची वस्तू तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली. आता ही किचनसाठी नाहीये, पण ही जी मी मागवलेली आहे, ती माझ्या योगा क्लासच्या टीचरनी सांगितली होती आणि ही आहे कास्य वाटी. आता तुम्ही म्हणाल कास्य वाटी कशासाठी? तर कास्य वाटी जी आहे,
ती आपल्या पायाची मसाज करण्यासाठी, जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, तसंच आठवड्यातून एकदा आपण हे अभ्यंग स्नान करायला हवं. त्याच प्रकारे पायाचं देखील अभ्यंग स्नान किंवा पादाभ्यंग ज्याला म्हणतात, ते करण्यासाठी या वाटीचा वापर केला जातो. कास्य हा एक धातूचा प्रकार आहे. यामुळे आपल्या पायामध्ये असलेली उष्णता कमी होते. पायाला जर चिरा, भेगा पडलेल्या असतील, तर त्या देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होतात आणि तळपायावरती आपल्या पूर्ण शरीराचा भार असतो. तळपायाची रोज रात्री आपण जर मसाज केली, तर आपला पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम दिसतो. चेहरा ग्लो करायला लागतो. आपल्या चेहऱ्यावरती जर काही डाग असतील, पिगमेंटेशन असेल किंवा डार्क सर्कल असतात. आता माझ्याही डोळ्याखाली डार्क सर्कल असतात. कधी-कधी ते खूप जास्त डार्क होतात. स्क्रीन टाईम खूप जास्त झाला किंवा जागरण झालं तर ते देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये या पादाभ्यंग म्हणजे कास्य वाटीच्या वापरामुळे कमी झालेले आहे. तसं योगा क्लास मी जेव्हापासून जॉइन केला तेव्हा माझ्या शरीरामध्ये बरेचसे बदल मला जाणवतात. खूप थकवा येत नाही. कारण थकवा जर शरीरात असेल तर त्याचा तुमच्या चेहऱ्यावरती इफेक्ट होतोच. त्यामुळे आपलं शरीर हे महत्त्वाचं आहे आणि शरीरासाठी छोटी-मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर हरकत नाही. आता ही एवढीशी दिसणारी वाटी तुम्हाला वाटत असेल की खूप स्वस्तात असेल, पण ही 499 ची वाटी आहे. तर याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल, पादाभ्यंग कसं करावं, तर मी नक्कीच त्यावरती सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. पण आजचा हा छोटासा माहितीचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. यापैकी कुठलीही वस्तू तुम्हाला मागवायची असेल, तर सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तिथून तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.